मी ना 3 तरीकेचे पानं घेतलो. एक तर जांबाचं आहे, दुसरं सीताफळाचं आहे आणि हे म्हणलं तर ते ह्याचं आहे, उंबराच्या झाडाचं आहे. हे वाडा गाठलो खायासाठी आणि माणसं बोलत होते तिथं वाडा कापू, ऊस कापू लागल्यात, वाडा भेटेल म्हणून. राम राम तुम्हा सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज मला पूजा करायचं आहे, लक्ष्मी पूजा, कारण की मम्मी नग्नाला गेल्यात. ते 16 गुरुवार करूया म्हणत होते म्हणून. तर आता 5 झाडाचे फळं तर घेतलेले आहेत. झाडाचे नाही, 5 तरीक्याचे फळं घेतलेत. आता 5 तरीक्याचे झाडाचे पानं घ्यायचेत, ते घेऊन जायचं आहे आता. आणि थंडीचं दैवर केवढं डेंजर आहे इथं, एकदम जास्त थंड. मी ना 3 तरीकेचे पानं घेतलो. एक तर जांबाचं आहे, दुसरं सीताफळाचं आहे आणि हे म्हणलं तर ते ह्याचं आहे, उंबराच्या झाडाचं आहे. हे अजून एक घ्यायचं आहे रस्त्यामध्ये, आंब्याच्या झाडाचं. ते घेऊन घरला जातो. फटाफटा आंघोळ करून पूजा करून घेतो पहिले. हे आमच्या घरची मंदिरची पूजा होला, एकदम असंच सिंपल. आता लक्ष्मीची पूजा आहे, त्याची तयारी करून तर लक्ष्मीची पूजा करून घेतो. आता एकदम असं सिंपल पूजा केलो. आता बस आरती करायचं आहे. आरती करून पोथी वाचायचं आहे. पूजा ते होल्या पोरा असं दिसल्याला एकदम सिंपल. दर गुरुवारी मम्मीच करते पूजा. बस हे गुरुवारी मम्मी लग्नाला गेल्यामुळे मी केलो. मी ना आता शेताला आलो होतो, म्हैशांना इथं वाडा गाठलो खायासाठी आणि माणसं बोलत होते तिथं वाडा कापू, ऊस कापू लागल्यात, वाडा भेटेल म्हणून. आता तिकडं चाललो. तिकडे गेल्यानंतरला मला जास्त दाखवायला होत नाही. जिथं ऊस कापत होते तिकडनं एवढं वाडा आणलो. आता म्हैशांच्या पायाखालचं कचरा पण काढलो. मी आता घरला जाऊन जेवून परत यावं कॅन घेऊन. सकाळी पूजा केल्यानंतरला मी एक टाईम जेवलो होतो, तसंच आलो होतो. टिफिन आणि काय पण नाही घेऊन आलो, परत जायला ते म्हणून. आता परत जातो, जेवतो आणि येतो परत. मी घरावरून येऊन आता भोपडासाठी चारा घेतलो. म्हैशांचं आता दूध पिळतो. दूध पिळून म्हैशांना परत कालच्यासारखं आज कोट्यामध्ये बांधतो. कोट्यामध्ये बांधून घरला जातो. आज मी दूध पिळलो, म्हैशांना पण कोट्यामध्ये बांधलो. आता चाललो घरला. आता मी दूध घालून आलो घरला. आजच्यासाठी एवढंच होतं. हे व्हिडिओ तुम्हाला जरा पण पसंत आली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट दाखवा.